तर हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांनी त्यांचं मवियामध्ये स्वागत केले आणि आचारसंहिता लागल्यावर मवियामध्ये येणाऱ्यांचा ओघ वाढेल असंही त्यांनी म्हटले। तर ही तर जुनी बातमी आहे अशी कोपरखळी इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानली। हर्षवर्धन पाटलांचं महाविकास आघाडीत येणं हा आमच्या सगळ्यांसाठी शुभ शकुन आहे। हर्षवर्धन पाटील एक सुरुवात आहे, त्याला म्हणतो ये तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी है। कळेल ना आता कोण कुठे आहे आणि कोण कुठे जात आहेत ते। ज्या दिवशी आचारसंहिता लागेल या महाराष्ट्रात त्या दिवशी महाविकास आघाडीमध्ये येण्याचा प्रवाह आणि ओघ कसा वाढतोय हे तुम्हाला दिसेल। तुम्ही नवीन काय सांगताय? जुनी न्यूज आहे, आजची न्यूज थोडी आहे। खूप गर्दी मोठ्या प्रमाणावर आज कार्यकर्त्यांची येत आहे, आचारसंहिता लवकरच लागणार आहे असे द्योतक आहे। आता जेव्हा निवडणुका जवळ येतात आणि आचारसंहिता जवळ येते त्यावेळेस तिकीट इच्छुकांची गर्दी ही नेहमी वाढत असते। त्यांचं जे काही म्हणणं आहे ते आम्ही ऐकून घेतो।